हेलो मित्रों, मी डॉक्टर नितीन साखरे आणि माझे पार्टनर जी.के. पाटील सर आपलं सगळ्यांचं दीपस्तंभ पॉइंट ऑफ केमिस्ट्री ह्या क्लासमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रों, एफ ब्लॉक एलिमेंट आपण पाहत आहे. पहिल्यांदा मी एलिमेंट सगळे तुमच्या बोटावर खेळवले. बेटा पहा, तुम्हाला माहिती आहे दोन सिरीज असतात, एक लॅन्थेनॉइडची आणि दुसरी ॲक्टिनॉइडची. ज्या वेळेस करू तुम्ही लॅन्थेनॉइडचा विचार कराल, आपली ट्रिक आठवायची कोणती बेटा? लालू से परेशान नायडू, प्राइम मिनिस्टर साथ यूरोप गए, तब बोले डांस होए तुम यहाँ लुटेरे. ओके, बरोबर. ही लॅन्थेनॉइडसाठीची. ॲक्टिनॉइडसाठीची तुम्हाला ट्रिक सांगितलेली कोणती? आया था पगला जब उसका नाम पुकारा, तब आसमां चमका बिजली कड़की, इस फिल्म में नो लड़की. बरोबर, हे दोन ट्रिक्स झालेले आहेत. त्यानंतर बेटा याच्या अगोदरचं लेक्चर तुम्ही पाहिलं, ज्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर, अगोदर आपण एलिमेंट घेतो. ॲटॉमिक नंबर 57 पासून आपण सुरू लॅन्थेनॉइडचा 57 होता. ऍक्च्युअली तो प्रोटोटाइप आहे. दिस इज नॉट अ एलिमेंट फ्रॉम दिस सिरीज. तो प्रोटोटाइप असल्यामुळे त्याला आपण घेतोय. त्यानंतर 71 ला आपण संपलो होतो रोटेटिव्हला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या वेळी जनरल फ्रेम तुम्हाला मी सांगितली होती की बाबा प्रत्येकाच्या पुढे झेनॉन घे, पुढे काय 4f हायडी 6s, सगळ्याच्या एस मध्ये 2 टाक. पुरो ऑब्झर्व्ड मध्ये डी मध्ये कुठे एक 1 1 होता. लॅन्थेनॉइडला मधला आवडीचा एलिमेंट गॅडोलिनियमला आणि सगळ्यात खालचा एलिमेंट लुटेनियमला. ओके, बाकी आपण रिमेनिंग जे इलेक्ट्रॉन असायचे ते कशामध्ये टाकायचो? एफ मध्ये टाकायचो. पहा, येता आपण पाहिला. पुढे आता ह्या आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला जबरदस्त पुढचा पार्ट घेतोय. पहा, युट्यूबला पण एवढी भारी मोठं तुम्हाला ट्रिक्स भेटणार नाही. बरोबर, पहा की कशी ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवायच्या. मी ट्रिक्स सांगतो, पहा बेटा. अगोदर एक हेडिंग घ्यायची, सोबत पहा बेटा नोटबुक काढायची, पेन ठेवायचा आणि मी जे काय देतो बेटा त्या गोष्टीवर फोकस करायचा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लॅन्थेनॉइड्स. ऑक्सिडेशन स्टेट of lanthanide. सगळ्या सोबत मी सांगतो तेवढे हे करा, पेशन्स घ्यायचं सोडून द्यानंतर पहा बरोबर असे ट्रिक्स तुम्ही शोधून बघा. एवढं भारी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. जे काही मी फक्त 4 गोष्टी सांगणार आहे, सगळ्याच्या ऑक्सिडेशन स्टेट पहा तुझ्या मेंदूमध्ये पण आणि तुझ्या मनामध्ये पण पहा बेटा रुतून बसल्या पाहिजे. त्या लेवलचं बोलणार. बरोबर, माझा पहिला पॉईंट असा आहे. इकडे पहा, हे एलिमेंट तर सगळ्याला माहिती आहे कोणते कोणते लॅन्थेनॉइड. हा प्रोटोटाइप असणार लॅन्थेनॉइड. लालू से परेशान नायडू, प्राइम मिनिस्टर साथ यूरोप गए, तब बोले डांस हो एक तुम यार लुटे. ओके, लॅन्थेनॉइड, सेरियम, प्लासिडियम, क्लोडियम, प्रोमेथियम, सॅमारियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्पोरियम, ओल्बियम, आर्बियम, थुलियम, एटर्बियम, लुटेटियम. हे सगळे आपले एलिमेंट्स. आता यांचा ऑक्सिडेशन स्टेट बाबा कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते ते तुला यायला पाहिजे. त्यासाठी मी फक्त 4 गोष्टी सांगणार आहे. त्या 4 गोष्टींमध्ये तुझं हे परफेक्ट झालं समज. तर माझा पहिला पॉईंट असा असेल, ही जे निओडियम आहे ना, निओडियम कुठे हा निओडियम, तर त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट कोणत्या असतात? त्याला +2 पण असते, +3 पण असते आणि +4 पण असते. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, निओडियमचे ऑक्सिडेशन स्टेट कोणते राहणार आहे? +2, +3, +4. हा तुला एक आकर्षक सांगितलं पहिला पॉईंट. आता राहिले किती? फक्त 3. वेट कर, फक्त 4 गोष्टी सांगणार आहे, सगळ्याच्या ऑक्सिडेशन स्टेट परफेक्ट. ही आयडेंटिटी आहे दीपस्तंभ पॉइंट ऑफ केमिस्ट्रीची. का दर्जेदार निकाल असतो आमचा? ह्याच तर गोष्टीमुळे असतो. का पहा काय हिस्ट्री आहे या क्लासला, ह्या तर गोष्टीमुळे आहे. म्हणून मित्र तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय हे आर्टिकल मनात बसल्यानंतर आपण आता लागलीच पहा बेटा 1 जुलै पासून प्रोबेबली तुमची बॅच सुरू होऊनच जाईल. सोबत एलेवनची पण बॅच आम्ही चालू करतोय. त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा ऑनलाईन सोबत कम्युनिकेट करायला लावायचो. पहा बेटा लक्ष द्या, माझ्याशी कम्युनिकेट करा, पाटील सरांशी कम्युनिकेट करा, माधू सरांशी कम्युनिकेट करा. ओके, कारण की अशा ट्रिक्स मला दुसरा क्लास नाही भेटणार पोरो, म्हणून मी सांगतो ते लक्ष द्या. पहिला माझा पॉईंट काय? निओडियमला +2, +3, +4 हा ऑक्सिडेशन स्टेट आहे.
फायनल ओके. आता राहिले माझे फक्त 3 पॉइंट इकडं. से परेशान नायडू तब बोले डांस. किती से परेशान नायडू तब बोले डांस. समजतो की हो. से परेशान नायडू तो बोले डांस. म्हणजे एवढी जी एलिमेंट आहे से परेशान नायडू तो बोले डांस बरोबर. एवढ्याच एलिमेंट कडे आणखी काय असणार आहे +4 असणार आहे. एवढ्या एलिमेंट कडे काय असणार आहे +4 असणार आहे. त्यानंतर बघ 2 पॉइंट्स आहेत. पहिलं काय बाबा निओडियम हे असा एलिमेंट आहे +2 पण आहे +3 पण आहे +4 पण आहे. त्यानंतर से परेशान नायडू तो बोले डांस. से परेशान नायडू तो बोले डांस. से परेशान नायडू तो बोले डांस बरोबर. एवढ्यांना काय +4 पण असणार आहे. 2 पॉइंट झाले. बघ पहिला पॉइंट निओडियमला फक्त काय +2 +3 +4 आहे ओके. त्यानंतर से परेशान नायडू तो बोले डांस +4. ही ट्रिक्स तुला देतोय नंतर दल घेशील इकडं. थर्ड पॉइंट राहणार आहे ऑल एलिमेंट्स फ्रॉम दिस सीरीज have +3 OH. म्हणजे इथून लॅन्थॅनम से लेकर लुटेनियम तक इंक्लुडिंग प्रोटोटाइप +3 तर सगळ्याला राहणारच आहे. पहा हा एक माझा पॉइंट महत्त्वाचा. पहा पहिली गोष्ट निओडियमच्या कोणत्या भेटणार आहे +2 +3 +4. त्यानंतर काय से परेशान नायडू तो बोले डांस. से परेशान नायडू तो बोले डांस. त्याला काय राहणार आहे +4 राहणार. आणि सगळ्यांसाठी काय राहणार आहे +3 फिक्स राहणार. सगळ्यांसाठी काय +3 फिक्स. त्यानंतर चौथा पॉइंट गॅडोलेनियमचे वरचे 2. पण फेमस आपण याला केलं ना गॅडोलेनियम त्याच्या वरचे 2. त्याला किती राहणार वरचे 2 हॅव +2 OH. गॅडोलेनियम से ऊपर जो है उसपे +2 OH है आणि लुटेनियमच्या वरचे 2 has +2 OH +2 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे मित्रो मला आता जे तुम्हाला सांगायचे ते लक्ष द्या. फक्त 4 गोष्टी सांगितलेले. 4 गोष्टीवरून पाहतो ऑक्सिडेशन स्टेट तुमच्या परफेक्ट झाले. अशी ट्रिक्स तुम्हाला पुन्हा कुठे भेटणार आहे. इफ यू आर सर्चिंग दिस ओके यू आर नॉट गेटिंग such type of tricks okay as you are learning in DBSA. so this class providing tricks and tricks many more times for many more articles okay. so your focus should be here. हे 4 पॉइंट फोकस करा. परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. निओडियमच्या कोणत्या राहणार आहे सांगा +2 +3 +4 ओके. त्यानंतर +4 कोणाच्या राहणार आहे से परेशान नायडू तो बोले डांस. +4 कोणाच्या से परेशान नायडू तो बोले डांस. त्यानंतर ऑल सगळ्यांसाठी +3 तर कॉमन राहणार आहे. गॅडोलेनियमच्या वरचे 2 लुटेनियमच्या वरचे 2 बरोबर. ह्यांना काय +2 ची ऑक्सिडेशन स्टेट आहे. पहा बोललो तुम्ही एक गोष्ट क्लिअर करू. आता बघा ऑक्सिडेशन स्टेट घ्यायचे 4 पॉइंट सांगितले OH घ्यायचे. निओडियम कुठे इथे आहे. त्याला पॉइंट काय असणार आहे +2 असणार आहे +3 असणार आहे +4 असणार. पहिले ट्रिक्स लक्षात आलं याच्यावरती घेऊन टाकूया. त्यानंतर मला काय सांगायचं बाळा ह्या से परेशान नायडू तो बोले डांस. से कुठे इथं. त्याला काय असणार आहे +4 असणार. परेशान कुठे इथं ओके. नायडूचे तर आपण +4 घेतले. तो बोले कुठे इथं. तो बोले तर डांस जस्ट फोर एवढ्या काय +2 +3 +4 कुणाला होती निओडियम. नंतर से परेशान नायडू तो बोले डांस म्हणजे 5 तर नाही से परेशान नायडू तो बोले डांस सगळ्याला काय दिले मी +4 दिले. आता त्यानंतर तुम्हाला लक्षात काय सगळ्यांसाठी कॉमन काय सांगा इथून तिथून +3. ह्याला पण +3 दिली. ह्याला पण +3 दिली. ह्याला पण +3 दिली. ह्याला पण दिलेली तर ऑलरेडी +3 दिलेली +3 दिलेली. +3 द्या. ह्याला पण द्या. सगळ्याला द्या. ह्याला पण 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 द्या. पहा सगळे बघ. पहिला पॉइंट निओडियमला तिन्ही बॉल देऊन टाकल्या ओके. से परेशान नायडू तो बोले डांस. सेला दिली +4 परेशानला दिली +4 नायडूला दिलेली +4 तो बोलेला दिलेले +4 डान्सला दिलेले +4. आता त्यानंतर
आणि हा दुसरा गॅडोलिनियमच्या वरचे दोन त्याला दिले +2 आणि लुटेनियमच्या वरचे दोन केलं आणि लुटेनियम त्याच्या वरचे पहा ही झाली तुमची ऑक्सिडेशन स्टेट परफेक्ट तुम्हाला पहा नोट करायचंय एलिमेंट त्याच्या ऑक्सिडेशन एलिमेंट त्याच्या ऑक्सिडेशन ओके बरोबर लॅन्थोनियमला मग काय आले +3 सेरियमला काय +3 +4 प्रासोडियमला +3 +4 ऑक्सिडेशन स्टेट निओडियम आता +2 +3 +4 हे तिने दाखवले प्रोमेथियमला फक्त एकच ऑक्सिडेशन स्टेट असते +3 सॅमारियमला 2 +2 +3 युरोपियमला +2 +3 गॅडोलिनियमला फक्त +3 टर्बियमला +3 +4 डिस्पोरियमला +3 +4 होल्बियमला +3 आर्बियमला +3 फर्मियमला +2 +3 एटरबियमला +2 +3 लुटेनियमला फक्त काय +b पहा ट्रिक्स काय लक्षात घ्या एवढं लक्षात घेण्यासाठी साधी गोष्ट निओडियमला 3 देऊन टाक +2 +3 +2 ओके सेपरेशन नायडू टंबोले डास एवढ्याला काय +4 द्यायची हो सेला दिली परेशानला दिली नायडूला दिली टंबोलेला दिली डासला दिली +2 कुठे द्यायची हा गॅडोलिनियमच्या वरचे दोन गॅडोलिनियम लक्षात राहणार आहे त्याच्या वरचे दोन +2 ओके आणि लुटेनियमच्या वरचे दोन त्याला काय दिले +2 ते झालं +3 तर सगळ्याला राहणारच आहे सगळ्याला दिलेलीच आहे +3 कॉमन व्हायचं ओके पहा बरोबर आता कोणता एलिमेंट किती दाखवले ना बरोबर हे सगळं तुमच्या पुढे इथं चित्र दिसतंय स्क्रीनशॉट घ्यायचा लिहून घ्यायचं परत तुमच्यासाठी काही सेकंदाचा वेळ या ठिकाणी देते राईट डाऊन दिस हे मस्त पैकी हे तुला भारी वाटलं पाहिजे घेतला ओके पाहून दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ लॅन्थोनाइट लक्षात ठेवण्याचे 4 पॉइंट्स लक्षात ठेवा सगळं परफेक्ट झालं आता त्यानंतर मित्र हे लॅन्थोनाइट मध्ये लॅन्थोनाइट असेल ऍक्टिनाइट असेल त्यांना आपण इनर ट्रान्झिशनल एलिमेंट पण म्हणतो पाटील सर तुम्हाला सांगितलेलं आहे डी ब्लॉक्स आर कॉल्ड द ट्रान्झिशनल एलिमेंट whereas F block are called the inner transitional elements. लॅन्थोनाइट सिरीजचं दुसरं नाव त्याला आपण 4F सिरीज पण म्हणायचो मित्र आता एवढे सगळे एलिमेंट लॅन्थोनाइट सिरीज मध्ये लालसे परेशान नायडो ट्रान्झिस्टर 7 युरोपे एवढेच ह्या सगळ्याला लॅन्थोनाइट पण आपण म्हणतोय आणि सिम्पली सगळ्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह आपण एलियन न पण करतोय म्हणजे एलियन म्हणजे लॅन्थोनाइट येते कोणतं तरी पहा लक्षात आता आपल्याला याच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहिजे नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थोनाइट्स सी मी सगळ्यात अगोदर काय सांगितलं की लॅन्थोनाइटला रिप्रेझेंट करायचं झालं तर तुम्ही कशाला रिप्रेझेंट करू शकताय एलिमेंट आता पहा हे समजा लॅन्थोनाइट कोणता असेल सेरियम असेल प्रासोडियम असेल लुटेनियम असेल प्रोमेथियम असेल सॅमारियम असेल गॅडोलिनियम असेल कोणताही लालसे परेशान नायडो ट्रॅव्हल्सचा युरोपियन टंबोले डान्सो एक तुम्ही आलोटेल त्यापैकी कोणता एखादा एलिमेंट ओके त्याला आपण लॅन्थोनाइट एलिमेंट आपण रिप्रेझेंट करतो तर आता आपल्याला ह्याच्या केमिकल प्रॉपर्टी पाहिजे मग आपल्याला ऍसिड सोबतची रिएक्शन पाहिजे हायड्रोजन सोबतची रिएक्शन पाहिजे नायट्रोजन सोबतची रिएक्शन पाहिजे कार्बन सोबत रिएक्ट केल्यावर काय होते तर सगळ्याच्या केमिकल प्रॉपर्टी पाहिजे तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी सांगितलं तुम्हाला पहा रिएक्शन विथ ऍसिड रिएक्शन विथ ऍसिड पहा बरोबर हा लॅन्थोनाइट घेतलाय एक ऍसिड घेतो मी तुमच्याकडे कोणता ऍसिड घेतलाय एचसीएल घेतलाय बघा ज्यावेळेस त्यांच्यात रिएक्शन होती ना तुम्हाला माहिती आहे जेवढे काही लॅन्थोनाइट्स आहेत दिस आर द सॉफ्ट सिल्वरी मेटल आहे तो मेटल कधी पण ऍसिड सोबत रिएक्ट झाला की कोणता गॅस एवढा होत असतो हायड्रोजन गॅसकेट युहॉट हे पॉइंट सगळ्याला माहिती आता इकडे पहा हा लॅन्थोनाइट मेटल्स आहे ऍसिड आहे आणि सीएल त्याच्या सोबत रिएक्ट आहे म्हणून नेमका प्रॉडक्ट काय भेटतं इकडे लक्ष द्या पहा
आता लॅन्थेनॉइडची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहिती आहे +3. किती आहे +3. मग पहा बरोबर हा आता हा एक प्रॉडक्ट आणि दुसरा गॅस कोणता इव्हॉल्व झाला हायड्रोजनचा गॅस इव्हॉल्व झाला. आता हा प्रॉडक्ट कसा काढला तर इकडे लक्ष द्या पहा बॅलन्स करूया आपण याला बरोबर. या ठिकाणी तुम्हाला माहिती हा हायड्रोजन साठी तुम्हाला या ठिकाणी किती घ्यायला लागतं समजा तुम्ही याला 6 घेतलं या ठिकाणी किती घेतलं तुम्ही 2 घेतलं तर बरोबर इथे तुम्हाला किती घ्यायला लागेल 2 घ्यायला लागेल. 2 लॅन्थेनॉइडला 2 लॅन्थेनॉइड 6 क्लोरीनला 6 क्लोरीन. आता हायड्रोजन काय झाला इव्हॉल्व झाला. हायड्रोजन काय झाला इव्हॉल्व. आता हा ट्राय पॉझिटिव्ह आहे आणि हा मोनो पॉझिटिव्ह सॉरी याच्यावर म्हणजे याचा ऑक्सिडेशन स्टेट किती राहणार आहे +3. याचा क्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट किती -2. बरोबर दोघांचा प्रॉडक्ट कसा तयार होणार आहे सांगा NaCl. ओके इकडचा नंबर याला इकडचा नंबर याला करून टाकायचा. हा तुमचा लॅन्थेनाइड हॅलाइड. ओके पण महत्त्वाचं काय या ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही जी रिएक्शन बघताय बेटा या ठिकाणी कोणता गॅस इव्हॉल्व झाला हायड्रोजनचा गॅस इव्हॉल्व झाला. मग कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी बोललेली आहे when lanthanide react with acid कोणते असू दे it evolves hydrogen gas. okay when lanthanide react with acid it evolves hydrogen gas. पहिली रिएक्शन. ओके lanthanide ची acid सोबत रिएक्शन झाली हे प्रॉडक्ट एनी प्रॉब्लेम नाउ अब देखा त्यानंतर करू ही सेकंड रिएक्शन विथ वॉटर. कोणासोबत रिएक्शन आहे वॉटर सोबत रिएक्शन. बघ बेटा हे काय लॅन्थेनॉइड कोणासोबत रिएक्ट होईल वॉटर सोबत. मी ह्याला असे HOH. बघ बेटा लक्ष दे बरोबर हिट केलं तुम्हाला या ठिकाणी काय भेटते इकडे बघ लॅन्थेनॉइडचं हायड्रॉक्साईड भेटते. लॅन्थेनॉइड हायड्रॉक्साईड बरोबर तुम्हाला माहिती हा ट्राय पॉझिटिव्ह पहा. ओके याच्यावर +3 याच्यावर काय -1 मग पहा बरोबर इकडे 3 येणार इकडे 1 येणार लॅन्थेनॉइड हायड्रॉक्साईड. आणि दुसरी काय गोष्ट बेटा या ठिकाणी पण इव्हॉल्व काय झाला हायड्रोजनच इव्हॉल्व झाला. मग बरोबर याला जर तुम्ही असं केलं इकडे पहा इथे 2 घेतले इथे 2 घेतले तुम्हाला किती 6 भेटले तुम्हाला 6 घ्यावे लागेल. आता इथे हायड्रोजन किती 3. ही पण रिएक्शन कशी झाली तुमची बॅलन्स. कशी झाली बॅलन्स. तुम्ही याला HOH दाखवा किंवा तुम्ही याला असं दाखवलं तरी पण चालतं. महत्त्वाचं काय लॅन्थेनाइडचं हायड्रॉक्साईड भेटले आणि हायड्रोजन गॅस काय झालाय इव्हॉल्व झालाय. मग हे पॉइंट कधीच विसरायचे नाही. लॅन्थेनॉइड ऍसिड हायड्रोजन गॅस के इव्हॉल्व. लॅन्थेनॉइड वाटर हाइड्रोजन गैस के evolve. Okay, for when lanthanide react with water, it produces its hydroxide. काय भेटले तुझं hydroxide. ही झाली रिएक्शन विथ वॉटर. आता त्यानंतर रिएक्शन विथ नायट्रोजन बघायचं. रिएक्शन विथ नायट्रोजन तर मस्त पैकी बघ लॅन्थेनाइडला कसं दाखवणार आहेस तू एलियन कोणासोबत रिएक्ट होईल ते नायट्रोजन. आता याचा प्रॉडक्ट कसं तयार करशील तर साधी गोष्ट आहे. असं बाजूला यायचं थोडंसं इकडं लॅन्थेनाइडवर काय कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय प्लस नायट्रोजनवर काय मायनस म्हणजे पाहतो किती येणार आहे एलियन किती येणार आहे एलियन प्लस मायनस किती असं प्रॉडक्ट काय भेटलं आपल्याला एलियन. पण बॅलन्स करायचं तुझ्याकडे इथे N2 होतो इथे 2 घ्यावा लागेल तुला इथे काय करावं लागेल 2 घ्यावा लागेल. म्हणून हे काय भेटलं लॅन्थेनाइडचं नायट्राइड. म्हणजे बघ आतापर्यंत या तीन रिएक्शन बघितल्यानंतर लक्षात येईल when lanthanide react with acid hydrogen gas evolve when lanthanide react with water its hydroxide get produced and hydrogen gas get evolve when lanthanide react with nitrogen lanthanide nitrate is produced. Okay, so this is three reactions you must be know. Take a screenshot, okay, write down it on your notebook, okay, and make your addition towards this reaction. पहा घेतले. आता त्यानंतर अजून आपल्याला याचे केमिकल प्रॉपर्टी बघ बेटा 4 रिएक्शन विथ ऑक्सिजन
रिएक्शन विथ ऑक्सिजन। हां लॅन्थेनाइट कसं रिप्रेझेंट करणार आहात तुम्ही Li पुन्हा सोबत रिएक्ट होईल ऑक्सिजन सोबत पोरांना टेन्शन येते की प्रॉडक्ट कसा काढायचा इकडे बघा अगोदर प्रॉडक्ट काढण्यासाठी लॅन्थेनाइटवर चार्ज कितीचा राहणार आहे कॉमन +3 तर सगळ्याला +3 होते ऑक्सिजनवर कितीचा असतं 6 कॉमन 2 मायनस मग प्रॉडक्ट कसा काढायचा तर इकडचं इथं घ्यायचं इकडचं इथं घ्यायचं ओके हां ऊपर का नीचा वाले के क्रॉस में ऊपर का नीचा वाले के क्रॉस में मग प्रॉडक्ट काय भेटेल 6 क्रॉस में 2 ऊपर का नीचे क्रॉस में 3 म्हणजे लॅन्थेनाइटचं ऑक्साइड भेटले त्याचा फॉर्म्युला काय असेल Ln2O3 फॉर्म्युला काय असेल त्याचा Ln2O3 आता बॅलन्स करायचे पुढे तुम्हाला बॅलन्स जो करायचा झाला समजा इथं तुम्ही 2 घेतले ऑक्सिजन किती झाले 6 3 2 6 लॅन्थेनाइट किती झाले 4 इकडे किती 4 लॅन्थेनाइटचं काय भेटलं ऑक्साइड काय भेटलं ऑक्साइड परत पहिल्यापासून जातो लॅन्थेनाइट ऍसिड हाइड्रोजन गैस get given lanthanide water its hydroxide get produced and hydrogen gas get given okay lanthanide nitrogen its nitrate get produced okay lanthanide oxygen react with oxygen its oxide get produced काय भेटलं त्याचा ऑक्साइड any problem no पहा त्यानंतर रिएक्शन विथ हायड्रोजन रिएक्शन विथ हायड्रोजन आता पहा हे तर रिएक्शन एकदम सोपी हे लॅन्थेनाइट घेतलं हायड्रोजन घेतलं आता प्रॉडक्ट कसा काढू फॉरवर्ड टेन्शन ते प्रॉडक्ट कसा काढायचा हो बेटा तुला माहिती आहे लॅन्थेनाइट वर कॉमन वॉइस किती राहणार +3 हायड्रोजन वर काय -1 ची प्रॉडक्ट कसा काढायचा हां ऊपर का नंबर नीचे ले लो लेकिन कैसे क्रॉस में हां ये लेना आणि याचे ऊपर का नीचे क्रॉस में मतलब इकडे होते ह्याला जाणार इथं 1 राहील +3 पुढे इथे आहे ओके प्रॉडक्ट काय भेटला त्याचं हायड्राइड भेटलं प्रॉडक्ट काय भेटलं त्याचं लॅन्थेनाइट हायड्राइड पुरं बॅलन्स करायचंय सेम तुम्हाला माहिती आहे 2 घ्या पुरं इथं 3 घ्या इथं 2 घ्या 2 लॅन्थेनाइटला 2 लॅन्थेनाइट 6 हायड्रोजनला 6 हायड्रोजन काय भेटलं लॅन्थेनाइटचं हायड्राइड एकदम सोपं झालं बघा आता त्यानंतर मला पुढची रिएक्शन घ्यायची रिएक्शन विथ हॅलोजन पुन्हा सोबत रिएक्शन घ्यायची रिएक्शन विथ हॅलोजन लॅन्थेनाइटला घेतलेले हॅलोजन तुम्हाला माहिती आहे कसं असते H2 च्या फॉर्म मध्ये डायटॉमिक असतं पूर्ण हीट केलं मी आता प्रॉडक्ट काढायचं टेन्शन येते कोणाला लॅन्थेनाइटचे ऑक्सिडेशन स्टेट काय +3 हॅलोजन वर कॉमन काय -1 पूर्ण प्रॉडक्ट कसं काढा केलेले ऊपर का नीचे क्रॉस में 1 असते ऊपर का नीचे क्रॉस में तो 3 म्हणजे लॅन्थेनाइटचं हॅलाइड भेटलं परत थोडं आहे बॅलन्स लॅन्थेनाइटचं हॅलाइड म्हणजे बा रिएक्शन वापरून लॅन्थेनाइट पूरा acid hydrogen gas get evolved lanthanide water hydroxide get produced hydrogen gas get evolved lanthanide nitrogen its nitrate get produced lanthanide त्यानंतर पूरा oxygen its oxide get produced lanthanide hydrogen its hydrate get produced lanthanide halogen its halide get produced आता त्यानंतर अजून रिएक्शन महत्वाचं इकडे बघा पुढच्या घेतले आहे सोपे रिएक्शन भेटत स्कूल लेवलला पण करून तुम्ही असं करत होतं प्रॉडक्ट कसे काढायचे तुम्हाला अजून सोपं करून सांगितलं आता त्यानंतर पहा रिएक्शन विथ कार्बन बरोबर हे लॅन्थेनाइट घेतलं कार्बन घेतलं हीट करायला लागलो कार्बाइड भेटणार हीट करायला लागलो कार्बाइड भेटणार कसं कसं फॉर्म्युला तयार करू साधी गोष्ट होती लॅन्थेनाइट कार्बन और वॅलेन्सी किती 3 आणि वॅलेन्सी किती 4 काय भेटणार LNC ऊपर का नीचे बट क्रॉस में क्रॉस में मध्ये ह्याला आणि हीचे 3 ह्याला म्हणजे हे फॉर्म्युला भेटला Ln4C3 पुढे लॅन्थेनाइटचं काय भेटलं कार्बाइड भेटलं लॅन्थेनाइट कार्बाइड पहा म्हणजे मस्त पैकी लक्षात ठेवायचं when lanthanide are heated with carbon it produces carbon
when lanthanide are heated with carbon it produces carbide. पहा बरोबर हे लय महत्त्वाचे. आता त्यानंतर करू रिएक्शन विथ सल्फर. रिएक्शन विथ सल्फर 5 सातवी होती आणि ही 8वी. पहा बरोबर सल्फर सोबत कसं का बरोबर लॅन्थनाइड ला कसं आहे का Ln सल्फर यस बरोबर काय भेटत असतं Ln2S3 लॅन्थनाइडचं सल्फाट. काय भेटलं ते लॅन्थनाइडचं सल्फाट. बॅलन्स कर 3K 2K हे काय लॅन्थनाइड सल्फाइड. ओके सो these are the chemical properties of lanthanide. शॉर्ट मध्ये रिवाइज करतोय फक्त इकडे लक्ष द्या कसं मस्त पैकी असं. ओके लॅन्थनाइड ऍसिड सोबत रिएक्ट केलंस काय दिसलं तुला हायड्रोजनचा गॅस इव्हॉल्व. हेच लॅन्थनाइड वॉटर सोबत रिएक्ट केलं काय भेटलं होतं तुला लॅन्थनाइडचं हायड्रॉक्साइड भेटलं आणि हायड्रोजन गॅस पण काय होता इव्हॉल्व झाला. हेच तू पहा नायट्रोजन सोबत हीट केलंस तुला काय भेटलं लॅन्थनाइडचं नायट्राइड. हेच तू हायड्रोजन सोबत रिएक्ट केलं तुला काय भेटलं लॅन्थनाइडचं हायड्राइड. हेच बेटा तू नंतर पुन्हा सोबत हॅलोजन सोबत रिएक्ट केलं तुला लॅन्थनाइडचं काय भेटलं हॅलाइड. हेच बेटा तू कार्बन सोबत रिएक्ट केलं तुला काय भेटलं लॅन्थनाइडचं कार्बन. ओके पहा बरोबर तेवढं सगळे रिएक्शन्स ह्या सगळ्या. हेच तू सल्फर सोबत रिएक्ट केलंस लॅन्थनाइडचं सल्फाट काय भेटलं लॅन्थनाइडचं सल्फाइड. सो दिस आर द रिएक्शन ऑफ लॅन्थनाइड. दिस आर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थनाइड. शॉर्ट मध्ये तू एवढं पण लक्षात ठेव. ओके तुझा मास झाला. आता त्यानंतर बेटा शेवटचं बीट आपल्याला पाहिजे या लेक्चर मधलं. त्यानंतर या लॅन्थनाइड मध्ये आपण लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन विल टेक इट इन अ कमिंग लेक्चर. फिजिकल प्रॉपर्टी पण झाल्या आता केमिकल प्रॉपर्टी पण झाल्या. आता आपल्याला काय पाहिजे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थनाइड सगळं बघायचं आपल्याला यामध्ये. सगळ्यात अगोदर लॅन्थनाइड काय असतात ते कशा असतात म्हणल्यानंतर पहिलं तुमचा आन्सर पाहिजे सिल्वरी व्हाईट. मेटल्स असतात. सिल्वरी व्हाइट सॉफ्ट मेटल्स. लैंथेनाइड कैसे होते हैं वो तो सिल्वरी व्हाइट सॉफ्ट मेटल होते हैं. फिर देख सुन कलर होता है कलर होता है हाँ होता है. मोस्ट ऑफ द लैंथेनाइड in +3 oxidation state are colored in solid state as well as in aqueous form. So most of the lanthanide ions in +3 OAS. Okay, most of the lanthanide ions in +3 oxidation state are colored in solid as well as aqueous form. पापरो अरे बाबा लॅन्थनाइडचे आहे ज्याच्यात लॅन्थनाइडचे ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे ते कलर्ड असतात सॉलिड फॉर्म मध्ये आणि ॲक्व्हियस फॉर्म मध्ये पण. बट इट कलर डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन and FF ट्रान्झिशन. पुढे तुम्हाला डी ब्लॉक मध्ये डी ट्रान्झिशन असतं. FF ट्रान्झिशन कसं F ब्लॉक मध्ये असतं. लोअर F मधून इलेक्ट्रॉन हायर F मध्ये जंप होत असतो. बरोबर मग ते कलर्ड होत असतं. मग बेटा मी माझा पॉइंट्स काय करू मोस्ट ऑफ द लॅन्थनाइड्स इन +3 OAS +3 oxidation state are colored in solid as well as solution form, but this color depends upon number of unpaired electron and FF transition. समझ में आया? देखो कलर में हो गया. अब बारी आई डेंसिटी की. हाई डेंसिटी असते बरोबर हाय डेंसिटी कशी असते हाय. लेकिन जैसे जैसे एटॉमिक नंबर बढ़ता जाए
जास्त आहे ना ती पण काय होणार आहे इंक्रीज होणार है। लाल से सोडियम की ज्यादा, सीरियम से सोडियम की ज्यादा, सबसे ज्यादा ड्यूटेरियम की। एज एटॉमिक नंबर इंक्रीजेस डेंसिटी इंक्रीजेस। कसे असतात ते सिल्वराइड सॉफ्ट मेटल। अरे कलर असतो मोस्ट ऑफ +3 असणार लॅन्थोनाइट्स आर कलर सॉलिड एज वेल aqueous form, but color depends upon number of unpaired electron and F transition. Okay, density high असते और जसा atomic number वाढेल density पण वाढणार। अब बारी melting point and boiling point और तो पण कसा असतो हाय, तो पण कसा असतो हाय मेल्टिंग पॉइंट हाय बॉइलिंग पॉइंट। पुरा ऍटॉमिक म्हणजे काय ऍटॉमिक नंबरला दाखवत होता आपण, ऍटॉमिक नंबर वाढला mp वाढला बॉइलिंग पॉइंट वाढला। as atomic number increases melting point boiling point increases। तो भाई और बहनों जैसे के साथ आज का लेक्चर हम फिनिश करते हैं। कल का लेक्चर बहुत ही इंपॉर्टेंट है लैंथोनाइट से, लैंथोनाइट कॉन्ट्रैक्शन वाला, जिसके ऊपर बहुत सारे एग्जाम के क्वेश्चंस पूछे जाते हैं। कृपया देखना ना भूलिए सिंगल लेक्चर। ओके, फ्रॉम मी एंड डॉक्टर नितिन सांगरे एंड आल्सो फ्रॉम जीके पाटिल सर, बोथ आर वर्किंग फॉर यू फॉर योर future success। okay, so do study। okay, so thus we have finished today's lecture। bye।